अधिकार? किसने दिया महिलाओं को अधिकार? सरकार, मोदी सरकार। शक्ति का सम्मान हमारे मोदी जी दिला नारी शक्तीला सम्मान, मोदीजीचा आम्हाला अभिमान, दिला नारी शक्तीला सम्मान। सरकार, किसने दिया महिलाओं को अधिकार? हमारे मोदी जी महान, नारी शक्ति का सम्मान, हमारे मोदी जी महान, नारी शक्ति का सम्मान। मोदी सरकार, किसने दिया महिलाओं को अधिकार? मोदी सरकार, मोदी सरकार। या म्हणते ते हलक्या हाताने करायचं असते, हलक्या हाताने करायचं। भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी नारी शक्ती वंदन हा जो अधिनियम बिल पास केलाय, त्याद्वारे भारताची जनता जी 50% महिला जनता आहे ह्यांना 33% आरक्षण आपल्याला मिळतंय। आतापर्यंत ग्रामपंचायत, नगर परिषद, त्याचप्रमाणे महानगरपालिकांमध्ये 33% आरक्षण हे महिलांसाठी होतच। मात्र ह्यानंतर राज्यसभा आणि लोकसभेतही महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे। हा नारी शक्तीचा निश्चितच सन्मान आहे आणि ह्याद्वारे प्रत्येक नारीला आपल्या देशाच्या मोठ्या मोठ्या निर्णयांमध्ये सहभाग, आपलं मत, तिचं मत मांडण्याचा तिचा सहभाग आता वाढणार आहे। आणि मी सगळ्या महिलांच्या वतीने मोदीजींना आभार मानेन आणि त्यांचा धन्यवाद म्हणू इच्छिते की त्यांनी एका नारी शक्तीसाठी हा एवढा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। धन्यवाद। नारी शक्तीला आरक्षण मिळाल्यानंतर नक्की याचा फायदा काय होईल? नारी शक्तीला काय सांगायला हवं? मी असं म्हणू इच्छिते की प्रत्येक महिला ही खूप तिच्यामध्ये एक ती सक्षम आहेच, पण तिला प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज असते। आणि आता या निर्णयाद्वारे तिला जर आरक्षण मिळणार आहे तर ह्याद्वारे तिची एक स्वतंत्र अशी जागा त्या ठिकाणी तयार होणार आहे की जी तिथे उभी राहून, जिथे लढून ती तिथे नेतृत्व करू शकते सगळ्या महिलांचं आणि आपलं मत ठामपणे मांडू शकते। त्याद्वारे महिलांच्या समस्या देखील ती जास्त चांगल्या प्रकारे सोडवण्यात नक्कीच मदत करू शकते।